रामवाडी येथे सासरच्या छळाला कंटाळून विवाहित महिलेची लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या। नवऱ्यासह सासू आणि नंदेवर सलगरवस्ती पोलिसात गुन्हा दाखल। फिर्यादी अहमद मकबूल वालीकर वय वर्ष 40 राहणार मुक्काम पोस्ट तांडूर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर यांनी सलगरवस्ती पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादीची मुलगी आलिया हिचे लग्न 30 ऑक्टोबर 2022 रोजी जावेद कय्यूम शेख राहणार रामवाडी सोलापूर यांच्या सोबत झाले होते। सदर लग्नात फिर्यादीच्या मुलीस मंगळसूत्र आणि इतर दागिने मिळून 3.5 तोळे दागिने घातले होते। लग्नानंतर सुमारे 5 महिन्यांपर्यंत सुखाने संसार सुरू होता। त्यानंतर फिर्यादीची मुलगी आलिया ही आजारी असल्याने वडील अहमद वालीकर हे तिला देखभालीसाठी आपल्या घरी घेऊन गेले। माहेरी असताना मुलगी आलिया हिने घरातल्यांना सांगितले की नवरा जावेद शेख आणि सासू रज्जो शेख ननंद रुबीना शेख हे तिघेही आलिया हिला लग्नात व्यवस्थित मानपण न केल्याच्या कारणावरून त्रास देत असल्याचे सांगितले। त्यानंतर आलिया हिला समजावून सांगून सासरी पाठवण्यात आले। दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी आलिया हिने आपल्याला मूल होत नसल्याने सासरची मंडळी त्रास देत असल्याचे वडिलांना फोन करून सांगितले। त्यानंतर 25 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचा भाऊ हाजी मलंग यांनी फिर्यादीला सासरच्या छळाला कंटाळून आलिया हिने लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केल्याचे सांगितले। त्याला उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले। फिर्यादी सिव्हिल रुग्णालयात येऊन त्याबाबत चौकशी केली असता आलिया हिचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी फिर्यादीला सांगितले। त्यानंतर फिर्यादीने आरोपी जावेद कय्यूम शेख, सासू रज्जो कय्यूम शेख, ननंद रुबीना कय्यूम शेख यांनी फिर्यादीच्या मुलीचा मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद सलगरवस्ती पोलिसात दिली। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिन्ही आरोपींवर दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नवरा जावेद शेख यास अटक करण्यात आली आहे। अधिक तपास सलगरवस्ती पोलीस करीत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।